बरोबर नसती माझी प्रकल्पना कमी झाली असती. तुला प्रकल्पना जाणवते ना? निश्चितच जाणवते. जास्त मला तर असं वाटतं नाही, जोपर्यंत मी तुम्हाला जाब विचारत नाही तोपर्यंत मी सुद्धा तुम्हाला जाब देणार नाही. साप अग्निदेव आहे ना, तोपर्यंत या काशीचा त्याग करून तुम्हाला जाता येणार. काय करशील? एकच काय करशील? अनंतसाधारण महत्व तुमच्या विश्वाच्या ठिकाणी आहे. तुमचं महत्व काय, तुमचं तेज काय, या विश्वाच्या ठिकाणी तुम्ही अग्रेसर आहात. या विश्वाच्या ठिकाणी आता सर्वात जास्त महत्व तुम्हाला आहे. म्हणून मला तर असं वाटतं कुठंतरी तुमचा आता अहंकार जास्त होतोय आणि अहंकाराच्या पायी या लाख प्रजननाची या मानव जातीची अडवणूक करण्यासाठी तुम्ही स्वतःचं अस्तित्व नाकारता. महाराणी अनंग मोहिनी अहंकार अग्निदेवतेच्या मनात नाही. अहंकार झाला काय दिसला? अहंकार आताच तुम्ही म्हणालात या विश्वाच्या ठिकाणी पंचमहातत्वांनी युक्त हे विश्व आहे. सर्वात अग्रेसर तुम्ही आहात, सर्वात महत्वाचे तुम्ही आहात. मग तुमचं महत्व जाणून सुद्धा तुम्ही या काशीचा त्याग करून निघाला म्हणजे गोर गरीब जनतेचा तुम्ही निश्चितच छळ मांडणार आहात. हे सारं जनजीवन विस्कळीत होणार आहे. म्हणजे निश्चितच तुमचा अहंकार निश्चितच जागृत झाला म्हणून तुम्ही काशीचा त्याग करून जाता. अनंग मोहिनी मी माझ्या कर्तव्याला प्राधान्य देतोय. मी काय म्हणालो, मी काशी सोडून जातोय याच्या मुळाशी कारण आहे. ते कारण काय? या विश्वात जे शिवशंभू महादेवांचं काशीत स्थान होतं ते स्थान तुझ्या सौभाग्य धनामुळे त्यांना सोडावं लागलं. मग जिथं या विश्वाची रुद्र देवता, या विश्वाची खऱ्या अर्थानं विश्वाचा आदिपुरुष या काशीत नाही, त्या काशीत मला थांबण्याची इच्छा नाही. मग मला जिथं इच्छा नाही तिथं मी थांबणार नाही. आता तू बोलून मोकळी झालीस. या विश्वाच्या पाठीवर तेजाची देवता हे मी माझ्या तोंडानं सांगितलेलं नाही, वेदांनी सांगितलेलं आहे. आणि जर तुम्ही तुमच्या चुकीचं खापर पुन्हा त्या शिवावर ठेवत असाल तर मला सांगा, तुम्हाला हे चांगलंच नाही नसेल की ही काशी नगरी जी आहे ती मुद्दामून विरोधाच्या हाती दिली नाही. त्याच्याशी माझा संबंध माझा शिव नाही. जिथं अनंग मोहिनी शिवाची अनंग मोहिनी आहे तिथं या गोष्टीची सुद्धा तुमचा संबंध आहे. आणि जर तुमचा संबंध नाही तर स्वतःचा मोठेपणा कुणाचं बोलू शकू नका. अनंग मोठेपणा स्वतःच्या तोंडाने सांगू नका म्हणून, पण मी सांगताना तू सुद्धा माझा मोठेपणा सांगून मोकळी झाली. मग तुला अक्कल होती ना? तुमचा कशी काय मी मरत मानव आहे, तुझ्या पायरीवर राहणे माझ्याशी बोल. मी देव आहे, माझ्याशी अधिकतम शब्दाने बोलू नकोस. मी जर अधर्माचा म्हणतोय तर सत्याची देवता धर्माची देवता म्हणून ज्या अग्निनारायणाची ऋग्वेदात निर्मिली गेली त्या अग्निनारायणाचा आता अवघड तू करतेस. म्हणजे मी पापी की तू पापी? मला सांगा अग्निदेव, तुम्ही मला सांगता की मला अक्कल नाही म्हणून. मग आतापर्यंत नाही म्हटलं नाही. अक्कल जर होती तर अग्निनारायणाची महती तू सुद्धा सांगितलेली आहे. हे तुम्हाला कळतं ना? मग माझी अक्कल काय संबंध? हे कळतं म्हणूनच माझी योग्यता काय हे तर तुम्हाला ज्ञात आहे. माझी अक्कल आतापर्यंत साबूत मी ठेवली म्हणूनच तर तुमचा मोठेपणा आतापर्यंत मी ठेवली. मग माझी महती गावून सुद्धा तू सांगतेस अग्निनारायणात अहंकार आहे. तो अहंकार जर तुला काय तो स्पष्ट करता येत नाही तर पुढे पुढे माझा बोलू नकोस. अग्निदेव अहंकार स्पष्ट मी केलेला आहे. मी करता पुढे पेक्षा तुमच्या कृतीने तुम्ही स्पष्ट करा. तुमचं महत्व तुम्हाला कळत नाही आणि म्हणून तिथं शिव नाही तिथं तुम्ही जाता. म्हणजे तुम्ही सारे देव शिवाचं मुसळणारे देव आहात का? या विश्वाच्या पाठीवर आदिपुरुषाला संबोधीला गेला. त्या आदिपुरुषाच्या मागून मी पळणारा देव म्हटलंच तरी चालेल. पण एक गोष्ट कायम लक्षात, विश्वात त्रय देवता श्रेष्ठ आहे. या त्रय देवतांवर देवतांचे जे अधिपती आहेत त्या देवराज देवेंद्र सुद्धा त्या त्रय देवतांना सूचित केल्याशिवाय निर्णय घेत नाही. आणि त्या देवराज देवेंद्रांच्या आज्ञेखाली आम्ही पंचमहाभूत वास्तव्य करतो. माझं कर्तव्य मला कळत नाही म्हणू नकोस. माझं कर्तव्य ते होतं ते आजपर्यंत या काशीत मी घुसविलं. जर कळलं नसतं तर या आधीच सोडून गेलो असतो. आतापर्यंत तुमचं कर्तव्य तुम्हाला कळत होतं म्हणून इकडे थांबत आहात. पहिलं की नाही? मग आता तुम्ही त्याग करून नका म्हणजे याच्यापुढे तुम्हाला महत्व कळणार नाही. याच्यापुढे हे महत्व विचारणार आहात. तेच तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलं सुद्धा तेच पुन्हा पुन्हा सांगते. तुम्ही तुमची आता काशी सोडून जातो याच्या मुळाशी कारण काय? आता शिवशंभू महादेवांची निर्बंधना या काशी
काशीत होते शिवशंभू महादेव जोपर्यंत या काशीत ऐका काहीतरी सांगू नका अभिने त्रयदेवात एकच असणारे शिवशंभू महादेव याची निर्भक्तता म्हणे या राज्यात होते. मला सांगा कुणाच्या मुखातून तुम्ही निर्भक्तता त्या शिवाची ऐकली ते सांगू ना. तिथं आधार मला थारा नाही, तिथं धर्म क्षणाक्षणाला आहे अशी काशी नगरी आहे. आणि ज्या शिवानं काशी निर्माण केली त्या शिवाचं महत्व या काशीचा एकही व्यक्ती कुणी विसरलेला नाही. उगाच काहीतरी सांगून माझ्या प्रजेवर तुम्ही पोट ठेवून आनंद मोहिनी माझे शब्द कधीच वाऱ्यावरचे नसतात. मी जे बोलतो ते पटवून देण्याची क्षमता माझ्यात ठेवतो. आता सांगतोच तुला फक्त माझं वक्तव्य पूर्ण होईपर्यंत काही बोलू मी इथं आलो याच्या मुळाशी कारण काय होतं हे कारण मी पुन्हा पुन्हा तुला पटवून देण्याचा प्रयत्न केला. जिथं माझा शिव नाही तिथं अग्निदेव थांबणार नाही हे माझं विधान होतं. माझा शिव तर या काशीत थांबत दिसत नाही म्हणून जिथं माझा शिवा नाही तिथं मी थांबणार नाही म्हणून मी काशी सोडून जात होतो. आता माझी तुम्हाला गरज होती म्हणून तुम्ही थांबा थांबा करताय. मग मला सांगा ज्या शिवशंभू महादेवांना ही काशी अतिप्रिय होती त्या शिवशंभू महादेवांनी काशी सोडली आणि तुझा पती म्हणजे दिवोदास या आधीचा रिपुंजय राजा त्या रिपुंजय राजाकडे दिली गेली. अर्थात ज्यावरती शिवशंभू महादेवांना काशी सोडावी लागली अधिक प्रिय असणारी काशी ज्याला सोडावी लागली ती निर्वत्सना झाल्याशिवाय सोडावी लागली. मी पुन्हा तुम्हाला तेच सांगेन तुम्ही उगाच काहीतरी सांगून स्वतःचा मोठेपणा मिळवू नका. मला सांगा शिवशंभू महादेवांनी आपली अतिप्रिय काशी राजकर्ते रिपुंजय यांना दिली. आपली अतिप्रिय असणारी काशी राजकर्त्यांना ज्यावरती शिवशंभू महादेवांना दिली त्यावरती राजकर्ते रिपुंजय त्यांचं महत्व काय त्यांचं भक्ती ध्येय काय हे त्यांना सुधारण्याला मी नाकारलं काशीचा त्याग करून गेलेला. मी नाकारलं का तुझ्या पित्याचं भक्ती तत्व. मला एकच सांगायचं होतं मला एकच सांगायचं होतं जिथं माझा शिव नाही तिथं मला थांबण्याची इच्छाच नाही. आता मला जिथं इच्छा नाही तिथं तू येऊन सांगणार आणि मी तर राहणार. अग्निदेव जिथं शिव आहे त्यांच्या मागूनच जर तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही खुशाल पण माझ्या पत्नीनं निर्भत्सना केली शिवा माझ्या काशीच्या प्रजेनं निर्भत्सना केली शिवाचं अस्तित्व मिटवलं म्हणून तुम्ही शिवाचं अस्तित्व या विश्वात मिटवणारा जन्माला झालेला नाही. कळतं म्हणूनच बोलतोय. मग निर्भत्सना कशी काय केली तेच तू वारंवार तुला सांगितलं तिथं माझ्या शिवाला अतिप्रिय असणारी काशी ही सोडावी लागली तिथं तुमच्यात काहीतरी दोष आहे आणि म्हणूनच आमचा वाद आमच्यात आम्ही मिटवत होतो. याचं कारणही तुला सांगतोय. कारण माझ्या शिवाला काशी सोडावी लागली त्या मागची स्थित्यंतर काय आहे हे शिवशंभू महादेवांना मला बोलू दे. तू बोल मी सांगतो. या विश्वाच्या पाठीवर शिवशंभू महादेवांनी काशी सोडली या मागची सखोल स्थित्यंतर काय आहेत शब्द एक लक्षात घे. सखोल स्थित्यंतर काय आहेत हे शिवशंभू महादेवांना माहित आहे. किंवा ब्रह्मदेव किंवा विश्वाची उत्पत्ती करती देवता ब्रह्मदेव आणि विश्वाची पालन करती देवता यांना माहित आहे असं धरून चालूया. मला काय म्हणायचंय जिथं माझा शिव नाही तिथं मला थांबण्याची इच्छा नाही. मग मला जिथं थांबण्याची इच्छा नाही तिथं तू मला थांबता म्हणणारी कोण. मी एक देव आहात. मी देवाची भक्ती करणारी भक्ती नाही. मी भक्तीच्या नात्यानं मी तुम्हाला थांब म्हणून सांगितलं बरं तुमचं महत्व मला नाही. त्याच्याही पलीकडे जाऊन अग्निदेव मला सांगा जे शिवशंभू महादेव या काशीत नाही आणि म्हणून तिथं शिव आहे तिथे तुम्ही जाता. प्रत्यक्ष शिवशंभू महादेवाने तुम्हाला बोलवलं आहे का त्याच्याशी तुला काय संबंध अहो माझा संबंध आहे म्हणूनच मी वाद करते. मला कोण बोलवणार मी जायचं हे तू मला कोणत्या अधिकाराने सांगते. राज्याची महाराणी आहे या राज्याची महाराणी आहे माझ्यावर कसा अधिकार आहे. तुमच्यावर अधिकार तुमच्यावर अधिकार आता काय म्हणालीस ते एकदा आठव. महाराणी आहे जिथं माझी प्रजा निश्चितच भविष्यात संकटात येईल त्या संकटाचं निवारण करणं हे माझं कर्तव्य आहे. तुझं तू निगडीत राहा. तू तुझ्या कर्तव्याशी निगडीत राहा. मी माझ्या कर्तव्याशी निगडीत आहे. माझं कर्तव्य मी कसं पुसवावं हे तू मला सांगण्याची गरज नाही आणि तुझं कर्तव्य तू काय केलं पाहिजे मी तुला सांगायला जाणार नाही. तुम्ही तुमच्या कर्तव्याशी निगडीतच नाही. मग तुम्ही जर तुमच्या कर्तव्याशी निगडीत असता
तुम्ही जर तुमच्या कर्तव्याची निगडीत असला तर स्वयंपाक करून अग्निदेवाने ह्या विश्वाचा त्याग करून गेले नसते. आतापर्यंत जिथं तुम्हाला तुमचं कर्तव्य समजत नाही तिथं तुम्ही कर्तव्याची निगडीत आहात काय प्रकरण स्पष्ट होऊन सुद्धा अग्निनारायणाला प्रकरण स्पष्ट झालेलं नाही. जोपर्यंत ते स्पष्ट होत नाही तोपर्यंत या प्रजाजनांना कळायला हवं की हे अग्निदेवाचं तत्व काय आहे. आनंद मोहिनी, तू शेष नागाची कन्या. निश्चितच शेषनाग हा देवतातील घटक आहे. हो. मग त्याची तू कन्या अर्थात दैवी घटकांना तू जवळून पाहिलेला आहे. निश्चित. मग मला सांग, आजपर्यंत देवता अधर्मानं गेल्यात का? अधर्मानं नाही गेल्या. सांग गेल्या. आता तुम्ही हा अधर्मच करता. आता तो काय तुम्ही काय अधर्म करता हे तुमचं तुम्हाला नेत नाही का? मी काशी सोडून जातोय हा. बाजूला ठेवून या काशीचा त्याग करून या काशीच्या सगळ्या प्रजेला संकटात आणून विनाकारण त्यांच्या पापाची शिक्षा तुम्ही त्यांना देता. हा तुम्ही अधर्म करत नाही का? कोणाच्या पापाची शिक्षा? ज्यांनी ते पाप केलंच नाही. आणि आता मग म्हणत होतीस काशीतील प्रत्येक प्रजाजन ते धर्माचे नेमकं विधानात तळमळी जाईल. विधान समजून जर तुम्ही लोक शांत राहून घेतला तर निश्चितच मला सांग. कारण कसं आहे, तुम्ही जे काही सांगता ते तुमचं तुम्हाला कळतं. शांत राहून बोलूया. काही क्षण माझा ऐकून घे. आता तू म्हणालीस, आनंद मोहिनी, आता तू म्हणालीस या विश्वात ज्यांनी ते पाप केलेलं आहे. आता हे तूच म्हणालीस, अर्थात तुझ्या या काशीत आता तूच मान्य केलंस पाप झालेलं आहे. मग आता काय बोलली? तुम्ही व्यवस्थित बोललेलं नाही. मी काय बोलले हे तुम्हाला पुन्हा सांगते. कान उघडे नव्हते, ज्यांनी ऐकलं त्यांचे तर कान उघडे होते. असं समजून चालूया. समजून चाललेलं तुम्ही पुन्हा सांगते. तुम्हाला कळायला वैतरणाकडून काय उपयोग येतात? तुम्हाला कळायला नको. मग एकच सांगते तुम्हाला, या काशीत एकही प्रजाजन अधर्माचा वाटेकरी नाही. जिथं अधर्म केला जात नाही, जिथं पापाचा लवलेश नाही, ते न केलेल्या पापाची विनाकारण शिक्षा तुम्ही देता. आनंद मोहिनी, ते पाप केलंच नाही त्या पापाची शिक्षा तुम्ही देता. मी शिक्षा देतोय असं तुझं हो. म्हणणं आहे. जरूर मी एका बाजूने ही शिक्षाच देतोय. हे तुम्हाला मान्य होय. हे तुम्हाला होय. वाटतं? होय. मान्य दिनाचे पुढचं सांगा. आझादी आणि तुम्हाला वाटतं, घेण्याची क्षमता नाही. माझी असण्याची क्षमता आहे. मग मी म्हणतो ना, हे जायचं का? मी जे सांगितलं ते असं आहे का? मी काय म्हणालो? तर तुम्हाला ते समजलं पुढे जाऊ. मला समजलं. पण ते देवतांपेक्षा तुम्ही जर समजूतदार झाला तर बाई मला काही समजत नाही, मला काय काय समजत नाही ते तू शिकवशील. निश्चितच शिकवे. त्या देवाला देव असून ज्या देवानं आपलं देव पण सोडलं, म्हणूनच तर काशीचा त्याग करून तुम्ही निघाला. जिथं तुमच्या कर्तव्याची जाण तुम्हाला नाही तिथं तिची जाणीव आहे. देवतांना जर त्यांच्या कर्तव्याची तू जाण करून देणार असेल तर आता मी सांगतोच तुला. काय? अग्निदेव फक्त ही काशी सोडून जातोय ग. हा. पुन्हा एकदा सांगतोय, अग्निदेव ही काशी सोडून जातोय. आता पुन्हा मला विचारू नकोस. लहान मुलांना जसं सांगतात तसं आता तुला सांगतो. मला लहान मुलांना सांगण्याची गरज नाही. तुमची सवय आहे ती लहान मुलांना सांगण्याची. माझं सांगून झालं की पुन्हा तू सांगणार. मी जर लहान असते आणि बालिश असते ना तर एवढं वितंडवाद करण्याचं शक्ती सामर्थ्य माझ्या अंगी नसतंच. म्हणजे ठरवते की काय वितंडवाद करणार. तुम्ही अग्निदेव आहात. तुम्ही सतत भडकत असता. तुम्ही मला म्हणाला की आमचा अभिमान अगदी सामोपचाराने मिटवणार होतो. मी ठेवते. एक गोष्ट लक्षात ठेवा. मी ठेवते. जिथं तुम्ही आहात तिथं वाद मिटणारे नाही, ते पेटत असणार. आता जे काय बोललीस ते फार छान बोललीस. मनापासून आवडलं. ते छान बोलतेस ते खूप सांगू नको. जगाला सांगायला आवडतं. माझा मोठेपणा तुम्ही आताच सांगितलं. मी सांगतोय का तू छानच बोलतेस. पण तू तुझ्या तोंडाने कसा सांगतेस? निर्णय काय यावर? निर्णय येतो. तू किती जरी सांगितलं तरी मी काशीत थांबणार नाही. तू तुझ्या कर्तव्याला घेऊन बस, मी माझ्या कर्तव्याला जाईल. मग ठीक आहे. ठीक आहे. तुमचं कर्तव्य जर तुम्हाला कळत नाही आणि मला माझं कळत नाही. काय तुला म्हटलं? तोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आता मिटणार. मग तुला कळत नाही तर तू समजावून सांग. मी मागापासून तुम्हाला तेच सांगतो, पण कळत नाही तुम्हाला. आणि जरी तुम्हाला तुमचं कर्तव्य कळलं तर ते वळत नाही. पण मला तरी काय? आता मी जे काय सांगतो
बोलते मी नंतर काय ते बोल मी फक्त ही काशी सोडून जातोय काशी सोडून या विश्वाच्या पाठीवर जेवढा भूभाग आहे तिथं मी माझं कर्तव्य जे काय आहे ते आजपर्यंत करत आलो ते करणार मग ते मला जर कळत नाही तर फक्त काशी सोडून इतरत्र जो पृथ्वीचा भाग आहे तिथं मी माझं कर्तव्य कसं काय पार पाडणार आणि माझं कर्तव्य जर मला कळत नाही तर याआधी मी माझं कर्तव्य पार पाडलं कळत नव्हतं तर एवढे दिवस काय झोपून होती अग्निदेव तुम्हाला जर सारं काही कळतं ना तर माझ्या काशीच्या प्रजेनं मला सारं कळतं म्हणणारच नाही कारण सांगतो म्हणजे सारं तुम्हाला काही कळत कारण सांगतो तुला फक्त तुमचं प्रमेय तुम्हाला कळतं कारण सांगतो तुला कारण काय अगं या विश्वात ज्ञान जे आहे ना ते अथांग पसरलेल्या सागराप्रमाणे आहे